बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसोबत कोणत्याही प्रकारच्या युतीची शक्यता जोरकसपणे फेटाळून लावली आहे। आम्ही शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही, एवढे वाईट दिवस शिवसेनेवर आले नाहीत। सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, कळवळत नाही। त्यांनी पैशांचा वापर करून निवडणुका लढल्या आणि जिंकल्या। हा काही बाळासाहेबांचा विचार नव्हता। बाळासाहेब म्हणायचे की याच्यापेक्षा वेशा परवडल्या, असं ते म्हणाले। भास्कर जाधव यांनी शुक्रवारी मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं। त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी वरील भूमिका व्यक्त केली आहे। ते आज दुपारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे। देशभरातून सर्वच मान्यवरांनी आजच्या दिवसानिमित्त आपले शुभ संदेश पाठवले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांसोबतचा स्वतःचा फोटो ट्विट करून बाळासाहेब आपले कसे मार्गदर्शक होते, आम्ही त्यांच्यापासून कशी प्रेरणा घेतली, आम्हाला त्यांच्यापासून कशी ऊर्जा मिळाली, त्यांनी देशाला आणि महाराष्ट्राला कशी दिशा दाखवली, अशा प्रकारची भूमिका शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाहताना मांडली। त्याच मोदींनी त्याच बाळासाहेबांची शिवसेना तोडली फोडली आणि शिवसेना प्रमुख पदावर एकनाथ शिंदे नामक व्यक्तीला बसवलं। आता मोदी एकनाथ शिंदेंकडून ऊर्जा, प्रेरणा, मार्गदर्शन घेत आहेत। संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब एक महान व्यक्तिमत्व होतं। लोकमान्य टिळकांनंतर लोकमान्य असलेले बाळासाहेब ठाकरे होते। आज सायंकाळी शिवसेनेचा क्षणामुखानंद सभागृहात एक कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। बाळासाहेबांनी महाराष्ट्राला आणि देशाला फार मोठा विचार दिला, तो म्हणजे एकजुटीचा। मग तो मराठी माणूस असेल किंवा हिंदू असेल, ऐक्याची वज्रमुठ ही कोणत्याही संकटाशी सामना करू शकते आणि त्यांनी ती दोन्ही ठिकाणी करून दाखवलं। बाळासाहेबांनी सामान्यातील सामान्य माणसाला शूरवीर बनवलं, त्यांना न्याय, हक्क आणि कर्तव्य याची जाणीव करून दिली। अशा बाळासाहेबांचे स्मरण आमच्यासारख्या सदैव होत असतं। महाराष्ट्राला त्यांचे विस्मरण कधीच होणार नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईला शिवसेनेचा महापौर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय। यंदाचं वर्ष हे बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचं आहे, पण याच वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेवर असणार नाही याचं प्रचंड दुःख आहे। त्यामुळे शिंदेंनी राग, लोभ बाजूला ठेवून मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला पाहिजे, असं ते म्हणालेत। भास्कर जाधव हे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांनीच शिंदेंपुढे हा युतीचा प्रस्ताव ठेवल्यामुळे पुढील काही दिवसात याविषयी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। भास्कर जाधव पत्रकारांशी बोलताना म्हणाले, हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे। त्याच वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेवर असणार नाही, याच्यासारखं दुःख नाही। याविषयी माझ्या मनात प्रचंड दुःख आहे। त्यामुळे जे कोणी आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचा दावा करतात, जे कोणी आम्ही बाळासाहेबांचे खरे वारसदार असल्याचा दावा करतात, त्या सर्वांना मी आवाहनवजा विनंती करतो की त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा। इथेच तुमची बाळासाहेबांवर खरी श्रद्धा आहे का? बाळासाहेबांवर तुमचा विश्वास होता का? बाळासाहेबांच्या समोर तुम्ही नतमस्तक होऊ इच्छिता का? बाळासाहेबांना तुम्ही खरी श्रद्धांजली वाहू इच्छिता का? हे स्पष्ट होईल। एकनाथ शिंदेंनी भाजपला सांगितलं पाहिजे की आम्ही केंद्रात तुमच्या सरकारला पाठिंबा दिलाय, तिथं आम्ही तुमच्यासोबत राहू। महाराष्ट्रातही आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिलाय, तिथेही आम्ही तुमच्यासोबत राहू। पण हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे, त्यामुळे मुंबईवर शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचेच वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच म्हणजे खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे। त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्याला मदत करू, हे सांगण्याचं धाडस एकनाथ शिंदे यांनी दाखवलं पाहिजे। हे धाडस भास्कर जाधव असते तर निश्चितच दाखवलं असतं, असं ते म्हणाले।
उद्धव ठाकरेंच्या पक्षाने केवळ मुंबईमध्ये लक्ष केंद्रित केल्या कारणाने मनसेचे नेते राज ठाकरे यांनी त्यांच्या स्थानिक नेतृत्वाला दिलेल्या सूचनेनुसार त्यांनी कल्याणमध्ये आम्हाला पाठिंबा दिला असेल, असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. ज्या पद्धतीने कल्याणमध्ये पाठिंबा दिला त्याच पद्धतीने मुंबई आणि राज्यातील इतर मनपा आणि जिल्हा परिषदेमध्ये वेगळे वाटायला नको. राज ठाकरेंचा पाठिंबा आम्हाला नेहमीच असतो. 8 वर्षापूर्वी झालेल्या ठाणे मनपाच्या निवडणुकीत सुद्धा मनसेच्या प्रमुखांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. प्रताप सरनाईक म्हणाले की राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. अशाच भूमिका जर वारंवार त्यांनी घेतल्या तर निश्चितपणे महाराष्ट्रामधील सर्वच मनपांमध्ये एक चांगले सरकार स्थापन होऊ शकते. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो. आम्ही कुणालाही इशारा देत नाही. आम्ही भाजपच्या सोबत आहोत. आम्हाला कुणाला काहीही दाखवायचं नाही की हा आमच्या सोबत आहे. भाजप आणि आमची नैसर्गिक आणि अभेद्य युती आहे, जी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे घेऊन जात आहोत. प्रताप सरनाईक म्हणाले की विकास गोगावले यांच्यावर जी काही कलमं टाकण्यात आली आहेत ती चुकीची आहेत, असं भरत गोगावले यांनी सांगितलंय. न्यायालयाच्या आदेशानुसार जर त्यांनी कृती केली असेल तर त्या कृतीचं मी समर्थन करतो. विकास गोगावले यांच्या न्यायालयाचा आदर राखण्याच्या भूमिकेचं मी समर्थन करतो. प्रताप सरनाईक म्हणाले की बदलापूर जी अत्याचाराची घटना घडली आहे ती चुकीची आहे. छोट्या मुलांवर जर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असतील तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी फार ठोस अशी भूमिका घेतलेली आहे. असे कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा देत अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न करत आहोत. महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गाजलेल्या राडा प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली असून मुख्य आरोपींपैकी एक असलेले विकास गोगावले हे अखेर महाड पोलीस ठाण्यात हजर झालेत. कालच या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना अटक न झाल्याबाबत राज्य सरकारवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र असलेले विकास गोगावले यांच्यासह इतर आरोपी मोकाट असल्यानं न्यायालयाने सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचं स्पष्टपणे नमूद केलं होतं. न्यायालयाच्या या कठोर निरीक्षणानंतर अवघ्या 24 तासात विकास गोगावले पोलीस ठाण्यात हजर झाल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळाले. मुंबई उच्च न्यायालयाने काल सुनावणी दरम्यान सरकारला अक्षरशः धारेवर धरलं होतं. मुख्यमंत्री इतके असहाय्य झाले आहेत की त्यांना काहीच करता येत नाही, अशा शब्दात न्यायालयाने संताप व्यक्त केला होता. अटक करायची असेल तर 24 तासात कोणालाही अटक होऊ शकते, पण अटक करायची नसली की प्रतिज्ञापत्र सादर केली जातात, अशी बोचरी टिप्पणी करत न्यायालयाने सरकारची गंभीरता तपासली. या सुनावणीत मुख्यमंत्री आणि मंत्री भरत गोगावले यांच्याकडून थेट निर्देश घ्या अशा स्पष्ट सूचना न्यायालयाने सरकारला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज विकास गोगावले पोलीस ठाण्यात हजर होणे ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या प्रकरणात विकास गोगावले यांच्यासह त्यांचे पुतणे महेश गोगावले, माजी आमदार माणिक जगताप यांचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रेयांश जगताप यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही या आरोपींना अटक होत नसल्यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. सरकार वेळकाढूपणा करत आहे का, असा थेट सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता. त्यामुळे पोलीस प्रशासनावर राजकीय दबाव आहे की काय, अशी चर्चा राज्यभर सुरू झाली होती. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. हे वाढलेल्या गुन्हेगारीवरून दिसून येत आहे. याला कारणीभूत सत्ताधारी पक्ष आहे. कारण गुन्हेगारांना स्वीकृत नगरसेवक पद देणं, गुन्हेगारांना मनपामध्ये तिकीट देणं, यातून समाजामध्ये जो मेसेज चाललेला आहे की काही केले तरी सरकार अभय देते, यामुळे धाडस वाढत चाललेले आहे, असे म्हणत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी म्हटले आहे. सतेज पाटील पुढे बोलताना म्हणाले की शक्ती कायदा केंद्र सरकारकडे पडून आहे. कायद्यातील त्रुटींचा उपयोग करत आम्हाला काहीही करता येते असे आता लोकांना वाटू लागले आहे. राज्यामध्ये अशा घटनांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होत आहे. याला सर्वस्वी गृह खाते जबाबदार आहे. कायद्यानुसार शिक्षा होते, हा मेसेज समाजामध्ये गेला पाहिजे. अक्षय शिंदेंच्या प्रकरणानंतर लोकांनी काहीही बोध घेतलेला दिसून येत नाही. म्हणून कायदा सक्षम करणे आणि गुन्ह्यात आपल्याला कुणीही पाठीशी घालणार नाही, हा मेसेज जाणं गरजेचं आहे. सतेज पाटील म्हणाले, बदलापूर प्रकरणातील आरोपीला जर भाजप स्वीकृत नगरसेवक करत असेल तर सत्ताधारी पक्षच प्रोत्साहित करत असेल तर अशा लोकांचे धाडस वाढते. गृह मंत्रालयासाठी वेगळा मंत्री असायला हवा. मुख्यमंत्र्यांना याबद्दल सर्व माहिती मिळतच असते. गृहमंत्री कोणीही असो, मंत्रिमंडळ प्रमुख म्हणून त्यांना सर्व माहिती जातेच. गृह खाते कोण चालवते हे कळत नाही.
4 अधिकारी हे खाते चालवतात हे वास्तव आहे. कायदा सुव्यवस्था जर टिकायची असेल तर गृह खात्याला वेगळा मंत्री देणं गरजेचं आहे. सतेज पाटील म्हणाले की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च अधिकार आहेत. ते कुठल्याही अधिकाऱ्याला बोलावून घेऊ शकतात. फडणवीस जर गृह मंत्रालयाला न्याय देत असते, वेळ देऊ शकत असते तर आमची काही हरकत नव्हती, पण तसे होताना दिसून येत नाही. राज्याचा विकास व्हावा असे वाटत असेल तर कोणताही उद्योग हा राज्यात कायदा सुव्यवस्था कशी आहे हे बघणारच. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आगामी काळात राजकारणात लवचिक भूमिका घेण्याचे संकेत दिलेत. या प्रकरणी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळे पडसाद उमटत असताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांनी बाळासाहेबांसारखीच लवचिक भूमिका घेतल्याचा दावा केला आहे. राज ठाकरे यांची भूमिका ही बाळासाहेब ठाकरेंसारखीच आहे. त्यामुळे ठाकरे बंधू आगामी काळात मराठी माणसाच्याच हिताचा निर्णय घेतील असे ते म्हणालेत. बाळा नांदगावकर आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले, बाळासाहेबांना आपला मराठी माणूस जेवढा प्रिय होता तेवढाच हिंदू माणूसही प्रिय होता. याचा अर्थ त्यांनी इतर धर्मीयांचा कधी द्वेष केला नाही. इतर भाषिकांचाही त्यांनी कधी द्वेष केला नाही. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन आपले आयुष्य पुढे घेऊन गेले. त्यामुळे बाळासाहेबांची शिकवण घेऊनच आपण अत्यंत प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. पण काही वेळा परिणामांची पर्वा न करता बाळासाहेब वागत होते. त्यानुसार परिणामांची पर्वा न करता सुद्धा आपल्याला पुढील वाटचाल करावी लागेल, एकजुटीने करावी लागेल. आपण जे करतो ते बाळासाहेबांना पटेल का असा विचार करून आपण वागले पाहिजे. आम्ही त्यासाठीच आज त्यांना आदरांजली वाहिली. राज ठाकरे यांनी आज ठाकरे गटाच्या मुखपत्रात बाळासाहेबांवर लेख लिहिला आहे. तसेच एक पोस्टही केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर बाळासाहेबांसारखी लवचिक भूमिका घेण्याचे संकेत दिलेत. त्यांच्या भूमिकेविषयी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. नांदगावकरांनी यावरही सावध भाष्य केले. ते म्हणाले, त्या वेळेला त्या घटना घडल्या. बाळासाहेबांनी मुरली देवरांनाही महापौर बनवण्यासाठी मदत केली होती. बाळासाहेब जेवढे कठोर होते तेवढे ते वेळप्रसंगी मेणासारखे मऊ व्हायचे. बाळासाहेबांची भूमिका सदैव आपल्या पक्षाच्या हिताची असत, पण त्याहून पुढे जाऊन ते मराठी माणसाच्या हिताची भूमिका घेत होते. आजही मला वाटते की जेव्हा बाबरी विषय आला तेव्हा आम्ही कारसेवेला गेलो होतो. त्यावेळी भाजपच्या सर्व लोकांनी हात वर केले होते, पण बाळासाहेबांनी अत्यंत ठाम भूमिका घेतली होती. या घटनेत माझ्या शिवसैनिकांचा हात असेल तर मला त्याचा गर्व आहे असे ते म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी कशाचीही पर्वा केली नव्हती. त्यांनी आपली भूमिका अत्यंत स्पष्ट व परखडपणे मांडली. मराठी माणसाच्या बाबतीत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमधील राजकीय घडामोडी, हिंदुत्वाची भूमिका, बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी आणि बदलापूरमधील बालिकेवरील अत्याचार प्रकरण या तिन्ही मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दात टीका केली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतील सध्याच्या वादावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केलं की आजच महापालिकेत गट स्थापन होणार असून गटनेताही निश्चित झाला आहे. चंद्रपूरच्या विकासासाठी आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस आणि मित्रपक्ष ठामपणे काम करणार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं. महापौर कोण होणार, स्थायी समितीची रचना कशी असेल या संदर्भातील सर्व निर्णय आधीच झाले असून संध्याकाळपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. चंद्रपूरच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या गदारोळावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की केवळ सत्तेसाठी नव्हे तर शहराच्या विकासासाठी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. नागरिकांचे मूलभूत प्रश्न, पायाभूत सुविधा, रोजगार आणि शहराच्या एकूण प्रगतीसाठी आम्ही काम करणार आहोत. महापौर पदाबाबतही कोणतीही अनिश्चितता नाही. योग्य निर्णय झाला असून आज संध्याकाळपर्यंत चंद्रपूरचा नवा महापौर कोण असेल हे स्पष्ट होईल. स्थायी समितीबाबतही निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. सत्ताधाऱ्यांकडून केवळ संभ्रम निर्माण केला जात असून प्रत्यक्षात चित्र वेगळंच आहे असा टोलाही त्यांनी लगावला. बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देताना विजय वडेट्टीवार भावूक झाले. काँग्रेसमध्ये येऊन आपल्याला 25 वर्ष पूर्ण झाल्याचं सांगताना त्यांनी सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केल्याची आठवण सांगितली. बाळासाहेबांनी कधीही जात पात धर्म यावर भेदभाव केला नाही असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. त्यांचं हिंदुत्व हे बेगडी नव्हतं, ते देशासाठी होतं. आजचे सत्ताधारी निवडणुकीसाठी हिंदुत्वाचा वापर करतात, मात्र बाळासाहेबांनी कधीही पद देताना जात किंवा धर्म विचारला नाही असा ठाम दावा वडेट्टीवार यांनी केला.
बाळासाहेब रोखठोक होते, स्पष्ट बोलायचे आणि कुणाचाही मुलाहिजा न बाळगणारे नेते होते, असं त्यांनी नमूद केलं. महापालिका निवडणुकीनंतर आज राज व उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एका व्यासपीठावर येणार आहेत. मनसेने कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाला दिलेल्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्यामुळे त्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान भाजपने कुटुंब एकत्र येणे चांगलेच असते असे नमूद करत त्यांना जनतेने का नाकारले याचे उत्तर शोधण्याचा सल्ला दिला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजर राहणार आहेत. हे दोघे तिथे मार्गदर्शनही करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या निमित्ताने ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे. केशव उपाध्ये म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती. 90च्या दशकात भाजपासोबत त्यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका महाराष्ट्रात नवा बदल घडवून गेली. सत्तेसाठी हिंदुत्व त्यांनी सोडले नाही. त्यांची काँग्रेस विरोधी भूमिका कठोर होती. त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले, हेच त्यांचे मोठेपण होते. आजही बाळासाहेब आठवतात हे हिंदुत्ववादी, काँग्रेस विरोधी व सामान्य शिवसैनिकाला महत्त्वाच्या पदावर बसवणारे. ते पुढे म्हणाले, 2 ठाकरे बंधू पुन्हा आज एकत्र येत आहेत. आनंद आहे. कुटुंब एकत्र येणं चांगलंच, पण आज माननीय बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे. भाजपा मोदी फडणवीस यांच्यावर रडण्याचा कार्यक्रम नव्हे. जनतेने का नाकारलं याचं उत्तर शोधा. बाळासाहेब कधी पराभवाला रडले नाहीत. ते पराभवातून पुन्हा उभं राहायचं शिकवत होते. आज तरी दोषारोप नाही, आत्मपरीक्षण करा. तेच बाळासाहेबांना अभिवादन ठरेल, असे ते म्हणाले.